السلام عليكم. الحمد لله وكفى وسلام على عباده الذين اصطفى أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم. قال الله تبارك وتعالى إنما يخشى الله من عباده العلماء. وقال النبي صلى الله عليه وسلم خيركم من تعلم القرآن وعلمه أو كما قال عليه الصلاة والسلام. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मंचावर बसलेली उपस्थित सर्व पाहुणे मंडळी आणि सर्व गुरुजन आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्या समोर मदरसा आणि विज्ञान याबाबतीत काय म्हणणार आहे. मला आशा आहे की आपण सारे काळजीपूर्वक ऐकाल. मित्रांनो, या अल्पावधीत अशा उत्कृष्ट आणि विशाल विषयावर कशी चर्चा करावे याबद्दल मला आश्चर्य वाटते, परंतु मी अस्वस्थ आहे. कथा कुठून सुरुवात करावे हे मला समजत नाही. कोणते गुण आणि कोणत्या गुणधर्मांकडे दुर्लक्ष करू हे मला समजत नाही. त्याच्या शैक्षणिक क्रियाकलापांचा उल्लेख करू किंवा त्याच्या मुजाहिदींचा धडा वाचू हे मला समजत नाही. मित्रांनो, हे दुःखी आणि वाईट आहे की लोक असे म्हणत आहेत की दारुल उलूमने जगाला काय दिले आहे. मला सांगा, ही देखील विचारायची बाब आहे का? जर मला विचारायचे असले तर ते विचारा की दारुल उलूमने जगाला काय नाही दिले, तर मी सांगेल की दारुल उलूमने जगाला बेईमानी आणि चुकीचा मार्ग नाही दिला. दारुल उलूमने जगाला कमीपण आणि भयाळपणा नाही दिला. दारुल उलूमने जगाला तिरस्कार आणि द्वेष नाही दिले. त्याऐवजी दारुल उलूम सर्व वेळ सत्याचा मार्ग दाखवितो. त्याने जगाला प्रामाणिकांना खरा मार्ग दाखविला आहे. जर न्यायाच्या दृष्टीने बघितले तर त्या माणसाच्या पण लक्षात येईल की या मदरशापासून लोकांना फार नफा झाला आहे. जे खरे ज्ञानी आहेत त्यांचे मन या विषयावर साथ देतात की मदरशामध्ये मानवाला खऱ्या अर्थाने मानव बनविले जाते. मित्रांनो, मदरशामध्ये शिकविले जाते, मदरशामध्ये मानवाला शिकविले जाते प्रत्येकाशी गुण्यागोविंदाने, प्रेमाने, आदर भावाने, भाऊ कल्पनार्म्याने जागावे. कधीही कोणाला धोका देऊ नये, कधीही कोणाला त्रास देऊ नये, कधीही कोणाला अन्यायाने मारू नये, कधीही कोणासोबत भयासपणा करू नये. मित्रांनो, मदरशामध्ये शिकविले जाते परमेश्वरांचे आपल्यावर हक्क काय आहे, आई वडिलांचे आपल्यावर हक्क काय आहे, भाऊ बहिणींचे आपल्यावर हक्क काय आहे, शेजाऱ्यांचे आपल्यावर हक्क काय आहे, नातेवाईकचे आपल्यावर हक्क काय आहे, आपले पत्नी आणि आपल्या मुलांचे आपल्यावर हक्क काय आहे. मित्रांनो, मदरशामध्ये शिकविले जाते आपल्या जगाचे, आपल्या धर्माचे आणि आपल्या देशाचे आपल्यावर हक्क काय आहे. मित्रांनो, शिकविले जाते आपल्या देशाने प्रेम करत राहावे, आपल्या देशाच्या भल्यासाठी प्रयत्न करत राहावे, आपल्या देशाची उन्नती प्रगती कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने होईल यावर प्रयत्न करत राहावे. मित्रांनो, मदरसा जणू मानवाला खऱ्या अर्थाने मानव बनविण्याचा कारखाना आहे, ज्यामध्ये मानवाला नीतिमान आणि निष्ठावंत बनविण्यासाठी शुभ कार्य दिले जाते. तर आम्हाला मदरशाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. माझे प्रिय बांधवांनो, परमेश्वराने अवतारले सर्वात महान पवित्र ग्रंथ कुराण मध्ये इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा. खरंच त्याच्या सर्व मनुष्यांमध्ये विद्वानांना परमेश्वराची भीती वाटते. मित्रांनो, विद्वान हे पैगंबराचे वारिस आहेत. जेव्हा एक विद्वान ज्ञान मिळवण्यासाठी, ज्ञान प्रयत्न करण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर निघतो, तेव्हा जगातील सर्व प्राणी, पक्षी, समुद्रातील मासे, जमिनीच्या आत राहणारी परमेश्वराची सर्व प्रजाती, किडे, मकोडे, सर्प आणि विंचू, जगातील सर्व जीव त्याच्यासाठी परमेश्वराने क्षमाची प्रार्थना करीत आहेत. आणि एक श्लोक आणि एक रिवायत मध्ये काय येत आहे, फजलुल आलिमी अलल आबिदी का फजलुल कमर लैलतुल बद्र अला साइरिल कवाकिब. एका विद्वान धर्माचे उपासना करणाऱ्यांवर असेच वैशिष्ट्य आहे जसे 14व्या रात्रीचे चंद्राचे वैशिष्ट्य संपूर्ण ताऱ्यांवर आहेत. मित्रांनो, हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सांगितले, खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमा. तुमच्यातील सर्व उत्कृष्ट म्हणजे तो आहे जे पवित्र ग्रंथ कुराण शिकतो आणि दुसऱ्याला पण शिकवितो. मित्रांनो, लोकांना आणि मानवाला हे गरजेचे आहे की त्याने अताउल्लाह शाह बुखारी सारखी शैली तयार करावी, मौला रशीद अहमद गंगोईच्या सारखी म्हणजे फकात म्हणजे तुरिकता, आणि आपल्यामध्ये ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीच्या सारखे धैर्य सहिष्णुता बयान करावे, आणि आपल्यामध्ये मौला कासिम नानतुच्या सारखे धैर्य सहिष्णुता तयार करावे, आणि ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीच्या सारखी वेदना तयार करावे. मित्रांनो, यावरून सिद्ध झाले की मानवाला आणि विद्वानांना असे काम करायला पाहिजे ज्याने परमेश्वर प्रसन्न होतो, आणि अशा कामाला थांबायला पाहिजे ज्याने परमेश्वर दुःखी होतो.
मित्रांनो, एवढे सांगून मी माझी जागा घेतो आणि असा छंद पण ठेवतो आणि आशा पण ठेवतो की आपण सारे असे काम करूता ज्याने परमेश्वर प्रसन्न होतो आणि अशा कामाला थांबवता ज्याने परमेश्वर दुःखी होतो. वाखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. धन्यवाद. जजाकल्लाह, शुक्रिया, धन्यवाद.